कोल्हापुरात मुलगी झाल्याची नाराजी आणि सासरच्या नातेवाईकांनी टोमणे मारल्याच्या रागातून अस्मिता प्रतीकसिंह काटकर वय 29 या विवाहितेने आत्महत्या केली। या प्रकरणी पतीसह चौघांची 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तसेच अस्मिताची प्रसूती होण्यापूर्वीच सासरच्या मंडळींनी मुलाचे कपडे खरेदी केले होते, परंतु मुलगी झाल्याने अस्मिताचा छळ झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी शुक्रवारी भूमता ब्रिगेड संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास भेट दिली। तसेच अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तपास जलद गतीने करावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवावी अशी मागणी केली। यावेळी अस्मिता काटकर हिच्या आईला मुलीच्या विरहाने अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। शाहू महाराजांची भूमी आहे, इथं मुलगी झाल्यावर मुलगी का झाली किंवा त्याच्यावरून जर अशा पद्धतीने होत असेल तर हे दुर्दैव आहे। म्हणजे आमचं म्हणणं आहे की नसरापूरचं प्रकरण पुणे पोलिसांनी कशा पद्धतीने हँडल केलं आता उदाहरण आहे की जिथं ऐतिहासिक निकाल 2 महिन्याच्या आत आला, तशा पद्धतीनं जर कोल्हापूर पोलिसांनी जर त्या पद्धतीनं असं प्रकरण जर ते मार्गी लावलं, त्याच्यामध्ये जे काय ते न्यायालयाच्या समोर पुराव्यानुसार निकाल येणार आहे, पण लवकरात लवकर जर निकाल आला तर असे गुन्हे घडणार नाहीत। अस्मिता काटकर आत्महत्ये प्रकरणामध्ये 4 आरोपी जे आहेत ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांची मुलीची जी आई आहे ती या केसमध्ये फिर्यादी आहे। त्या सातत्याने 4 दिवस माझ्या संपर्कात होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलीची आत्महत्या नसून तिला ज्या पद्धतीनं टॉर्चर केलं, तिला शेवटी ज्या काही तिच्या अंगावर जखमा आढळलेल्या आहेत आणि जेव्हा दोरी घेऊन फासावर ती आढळली त्यावेळेला सासरच्यांनी पोलिसांना न कळवता हॉस्पिटलमध्ये नेलं, कुणालाही कसलाही निरोप दिला नाही, माहेरच्यांना निरोप दिला नाही। त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे आणि ते कलम जे आहे ते लागू व्हावं अशी त्यांची मागणी आहे। आणि या प्रकरणामध्ये राजारामपुरी पोलीस स्टेशनला आता मी ज्यांच्याकडे तपास आहे त्यांच्याशी भेटले, त्यांच्याशी चर्चा केली। अजूनही पोस्टमॉर्टम रिपोर्ट इथं आलेला नाहीये। तातडीनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर आलाच पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यातून सिद्ध होतील। पण अशी जी काही प्रकरणं आहेत, आज एक अस्मिता गेली, दुसरी अस्मिता जी आहे ती दुसऱ्यांच्या घरी असं जर काही होत असेल तर तिचा जीव गेला नाही पाहिजे। यासाठी अशा प्रकरणांमध्ये लवकर शिक्षा होत नाही, न्याय मिळत नाही, पोलीस जे आहेत ते तातडीनं तपास करत नाहीत आणि म्हणूनच पोलिसांकडे आम्ही मागणी केलेली आहे की अस्मिता काटकर यांचं जे प्रकरण आहे हे तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आहे ते चालवण्यात यावं। याच्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी आणि नसरापूर प्रकरण जे सध्या पुण्यामध्ये आपण बघितलं असेल की 2 महिन्याच्या आत जो आहे तो त्या न्यायालयामध्ये निकाल आला, ऐतिहासिक निकाल आला आणि त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसला। त्याच पद्धतीनं कोल्हापूर ही तर राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे आणि तिथं मुलगी झाली म्हणून जर छळ होत असेल आणि अशा पद्धतीनं एखाद्या मुलीचा जीव जात असेल तर ते दुर्दैव आहे। अशा पद्धतीचा संदेश गेला नाही पाहिजे आणि त्याचसाठी तातडीनं जे आहे ते चार्जशीट दाखल करणं आणि नसरापूरच्या धर्तीवर 2 महिन्याच्या आत या प्रकरणात निकाल येऊन या सगळ्यांना जी आहे ती शिक्षा होणं गरजेचं आहे। पुण्यातील नसरापूर प्रकरणासारखेच कोल्हापुरातील विवाहित आत्महत्या प्रकरणाचा तपास जलद करून 2 महिन्यात या केसचा निकाल लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे।